प्रचाराच्या तोफा ज्या आहेत तर थंडावलेल्या आहेत आणि आता उद्या प्रत्यक्षात मतदान होणार आहे। या मतदानासाठीचं मतदान साहित्याचं वाटप असेल हे आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीनं जोरदार तयारी खरं तर करण्यात आलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघामध्ये 3765 मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावरती मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी जवळपास 464 एसटी बसेस असेल, 1115 जीप असेल, 125 मिनी बस, 107 क्रुझर, 41 कार्गो आणि 18 आयशर वाहनांचा उपयोग जो आहे तर तो प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत तर ते मतदान साहित्य घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आपण जर विचार केला तर जिल्ह्यातील मतदान केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं 36 ड्रोनने जे आहे तर ती नजर ठेवली जाणार आहे। तर 50% मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग देखील केलं जाणार आहे। विशेष म्हणजे नगर शहर मतदारसंघामध्ये सर्वच 297 मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग जे आहे तर ते केलं जाणार आहे। तर जिल्ह्यातील इतर जे 11 मतदारसंघ आहेत त्यातील निम्म्या मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग जे आहे तर ते केलं जाणार आहे। मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं 21,574 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती जी आहे तर ती केली जाणार आहे। तर उद्या प्रत्यक्षात 37,83,987 मतदार जो आहे तर ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये 19,46,944 पुरुष असतील तर 18,36,841 महिला मतदार असणार आहे। तर जिल्ह्यात 202 तृतीयपंथी देखील जे आहे तर तो आपला मतदानाचा हक्क जो आहे तर तो बजावणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं मतदानासाठी जोरदार तयारी जी आहे तर ती केल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।